Ala Hazrat Play and Public School. Modern education with moral values. Admission open for session 2023-24 in nursery to grade 3. Case pattern with Quran and Diniyat. We offer moral values, quality education, digital classrooms and fun activities, limited seats. Ala Hazrat Play School near KGN Masjid, Rahmat Nagar, Chandrapur. Contact 7620535751. Ala Hazrat Play School congratulates Vidarbha Best Video News Digital Channel Parthashar Samachar on completing 2 years successfully and giving best wishes for many years to come. आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती के अवसर पर लोक जागृति, नाट्य कला, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थान चंद्रपुर की ओर से दिनांक 1 और 2 अप्रैल को चंद्रपुर स्थित प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में प्रथम राष्ट्रीय जय भीम सम्मेलन का आयोजन किया गया। इस साप्ताहिक सम्मेलन में देश भर से साहित्यकार, वैचारिक, लोक कलाकार, जलवादी, नाटककार, वक्ता, मंत्री, सांसद, विधायक, आंदोलन कार्यकर्ता, नेता, कवि, IAS अधिकारी और विभिन्न विषयों के विद्वान भी उपस्थित रहेंगे। सम्मेलन का उद्घाटन 1 अप्रैल को शाम 4 बजे होगा। वरिष्ठ विचारक, लेखक, साहित्यकार डॉक्टर राव साहब कस्बे इसके अध्यक्ष होंगे और उद्घाटन पूर्व कैबिनेट मंत्री और विधायक विजय वडेट्टीवार करेंगे। जाने माने गायक, लेखक अनिरुद्ध वनकर स्वागत अध्यक्ष करेंगे। विशिष्ट अतिथि के रूप में सांसद बालू धानोरकर, विधायक अमोल मिटकरी, विधायक सुधाकर अडबाले, वरिष्ठ पत्रकार आशीष जाधव, गोंडवाना विश्वविद्यालय के कुल सचिव अनिल हिरेखन, तहसीलदार कमलाकर मेश्राम उपस्थित रहेंगे। विधायक अमोल मिटकरी विशेष वक्ता, जबकि IAS EZ खोबरागढ़े डॉक्टर ईसा दास भड़के, मेघराज काटकर विचार व्यक्त करेंगे। दूसरे दिन शाम 4:30 बजे से शाम 5 बजे तक कवि सम्मेलन का आयोजन किया गया है। शाम 6 से 6:30 बजे एकांकी नाटक, शाम 6:30 से 7 बजे अनिरुद्ध बनकर के साथ एक साक्षात्कार, शाम 7 बजे सम्मान और समापन समारोह होगा। मी अनिरुद्ध वनकर जय भीम साहित्य संमेलन 1 आणि 2 एप्रिल 2023 रोजी शनिवार आणि रविवारला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहामध्ये होते आहे। त्या नाट्य संमेलनाचा जय भीम साहित्य संमेलनाचा आयोजक आहे, स्वागताध्यक्ष आहे। माननीय आयोजनामध्ये बडके सर आहेत, भारत रंगाडी आणि चंद्रपूर शहरातील मान्यवर आहेत। या संमेलनामध्ये माननीय रावसाहेब कसबे साहेब, ज्येष्ठ साहित्यिक, आंबेडकरवादी विचारवंत संमेलनाध्यक्ष आहेत आणि अनेक विचारवंत येणार आहेत। या संमेलनाला जिल्ह्यातील नेते, प्रतिनिधी, आमदार, खासदार येत आहेत आणि बरेचसे मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत। प्रचंड गर्दीत होणारे हे साहित्य संमेलन इथल्या चंद्रपुरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि जय भीम साहित्य संमेलनाची दरवर्षी सुरुवात होणार आहे त्याच तारखांना यामध्ये कडूबाई खरात, अजय देहाडे, कुणाल वराडे, अनिरुद्ध शेवाळे आणि प्रचंड भारत आनंद कीर्तन अशा प्रचंड मोठ्या गायकांची गाणी आहे, परिसंवाद आहे, कवी संमेलन आहे, देशभरातील नामवंत कवींचं आणि बिरसा मुंडांचं नाटक आहे, पद्मश्री म्हणून डॉक्टर परशुराम खोणे यांचा सत्कार आहे आणि विशेष लोकांना जागा पुरणारे इतकी प्रचंड गर्दीतलं साहित्य आहे आणि तुळाराम बल्लारपूर यांच्या बिरसा मुंडा नाटकाचं सादरीकरण आहे। तर या कार्यक्रमाला चंद्रपुरातील तमाम बहुजन बांधव, दलित, आदिवासी नव्हे तर संपूर्ण जाती धर्माची रसिक माणसं या ठिकाणी कार्यक्रमाला यावी आणि जय भीम संकल्पना एका जातीची नसून सर्वधर्मीय सर्व मानवांची करावी अशी विनंती करणारे हे संमेलन होत आहे। धन्यवाद, आपण यावे। नमस्कार। श्री महाकाली लंगर सेवा समिति द्वारा वर्ष 2011 से प्रारंभ किया गया अन्नदान कार्यक्रम माता मौली की कृपा से दिन प्रतिदिन प्रगति कर रहा है। इस अन्नदान से हजारों भक्त लाभान्वित होते हैं। यह अन्नदान कार्यक्रम पिछले 3 साल से कोरोना महामारी के चलते पूरा नहीं हो सका। इस वर्ष 4 दिवसीय 3, 4, 5 और 6 अप्रैल 2023 को भोजन वितरण करने की योजना है। दिनांक 3 अप्रैल सोमवार अन्नदान कार्यक्रम की शुरुआत कलेक्टर चंद्रपुर विनय गौड़ा और भगवदाचार्य संत श्री मनीष महाराज के पावन हाथों से हो रही है। दिनांक 6 अप्रैल 2023 के अंतिम दिन गुरुवार को कार्यक्रम में चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के विधायक किशोर भाव जोरगेबार मां महाकाली की पूजा अर्चना कर भोजन वितरण कार्यक्रम की शुरुआत करेंगे। श्री महाकाली लंगर सेवा समिति ने चंद्रपुर के सभी नागरिकों से इस महा अन्नदान कार्यक्रम में भाग लेने और स्वच्छता सेवा प्रदान कर इस कार्यक्रम में योगदान देने की अपील की है। जय माता दी। मैं राजमोहन पनकंटी, मैं अध्यक्ष हूँ महाकाली लंगर सेवा समिति। हमारा एक स्वतंत्र महाराष्ट्र गवर्नमेंट का रजिस्टर्ड किया हुआ
हमारा संस्था है। तो इस संस्था के माध्यम से जो बाहर से यात्रा में जो आने वाले जो श्रद्धालुओं को आज 12-13 साल से हम भोजन खिलाते हैं और उनको पंगत में बिठाकर रोटी सब्जी दाल वगैरह सब करके उनको पेट भर भोजन निःशुल्क हम लोग खिलाते हैं। और हमारे 250-300 हमारे जो कार्यकर्ता है, साल में ये 4 दिन का ये प्रोग्राम चलते रहेगा। और इस अभी कोरोना के वजह से 3 वर्ष बंद रहा, 2020, 21, 22। तो माता जी का कृपा से अभी 2023 में फिर से हम लोग वही ताजगी के साथ काम कर रहे हैं। और हमारे जो जिलाधिकारी जो है उन्होंने शुभारंभ करने का लिए उन्होंने तैयार हो गए। 3 तारीख को वो आकर खुद महाभोग चढ़ाएंगे माता जी को और उसके बाद शुभारंभ होगा। और मनीष महाराज, भगवताचार्य मनीष महाराज का भी आशीर्वाद प्राप्त हुआ है, वो भी इस कार्यक्रम में आने वाले हैं। जय माता। विनोद खोब्रागड़े ने तहसीलदार वरोरा रोशन मकवानी और थानेदार वरोरा के खिलाफ आपराधिक चोरी का आरोप दर्ज करने के लिए वरोरा थाने में एक गंभीर रिपोर्ट दर्ज कराई, जिन्होंने एक आपराधिक मामले में जांच के दौरान व्यक्तिगत जानकारी चुराई और ले गए। तत्कालीन तहसीलदार आरोपी रोशन मकवानी अब तहसीलदार कमलेश्वर में है। आरोप है कि उन्होंने अपने पद और अधिकार का दुरुपयोग किया। वरोरा में मुरम के ठेकेदारों ने 2 एकड़ सरकारी जमीन मांगी, जबकि तहसीलदार मकवानी ने बिना हस्ताक्षर के 5 एकड़ जमीन दे दी। मुरम के ठेकेदार ने 125 जमीन खोद दी और बड़ी मात्रा में राष्ट्रीय संपत्ति की चोरी की। इतना ही नहीं, वहीं तहसीलदार मकवानी ने 26 नवंबर 2021 को संविधान दिवस पर प्रातः 8 बजे फरियादी विनोद खोब्रागड़े को कार्यालय में बुलाया और असंवैधानिक कार्य किया और समाज में उनकी प्रतिष्ठा धूमिल की। इसलिए अभियुक्त मकवानी और अन्य राजस्व अधिकारियों के विरुद्ध जिले के में एट्रोसिटी अधिनियम के तहत आपराधिक याचिका दायर की गई और उनकी जांच का निर्देश न्यायाधीश द्वारा थानेदार वरोरा को दिया गया। इतना ही नहीं, मौजा अंबाझरी जिला नागपुर में सरकारी जमीन पर 20 एकड़ में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के स्मारक को हटाकर बुलडोजर चला दिया। जहां सरोवर था वहां बगीचा दिखाया गया। दिनांक 27 मार्च 2023 को गंभीर प्रतिवेदन दाखिल किया गया और इसकी एक प्रति वरिष्ठ पुलिस पदाधिकारी को भी दी गई और तत्काल पुलिस सुरक्षा की मांग भी की गई है। उन्होंने कहा कि अगर वादी विनोद खोब्रागड़े या उनके परिवार की जान को कुछ होता है तो उसकी पूरी जिम्मेदारी राजस्व प्रशासन और पुलिस प्रशासन की होगी। ये जानकारी विनोद खोब्रागड़े ने एक पत्रकार वार्ता में दी। आज माननीय पत्रकार परिषद घेण्याचे कारण की ज्या अर्थी ठाणेदार वरोरा यांना मी माहितीच्या अधिकारामध्ये मी ज्या कंप्लेंट आतापर्यंत केलेली आहे त्याच्या संबंधात माहिती मागितली असता त्यांनी रायटिंगमध्ये लिहून दिले आहे की ही माहिती कलम 8(1) नुसार माहिती देता येत नाही असं त्यांनी मला पत्र लिहून दिलं आणि एकीकडे माहिती देता येत नाही म्हणून मला पत्र देतात। माझीच माहिती स्वतःची आणि माझी वैयक्तिक माहिती मी आतापर्यंत तक्रारी केलेल्या 2016 पासून 2021 पर्यंत जेवढ्या कंपनीचे कारवाई केली आहे त्यांच्यावर FIR दाखल केलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक महसूल अधिकारी आरोपी आहे आणि ही वैयक्तिक माहिती असताना तहसीलदार रोशन मकवानी यांना वरोऱ्याच्या या ठाणेदारांनी माहिती वैयक्तिक आपल्या परस्पर दिलेली आहे। त्यांनी कोणताही अर्ज न करता माहिती दिलेली आहे आणि ही माहितीचा भंग केलेली आहे आणि माझी वैयक्तिक स्वरूपाची माहिती देऊन प्रायव्हेट कंपन्याला प्रायव्हेट अधिकाऱ्यांना आणि अनेक अधिकाऱ्यांना देऊन त्या तहसीलदारांनी AGला माहिती दिली, परत कलेक्टरला दिलं, परत कोणाकोणाला दिलं, कोणत्या कंपनीला दिलं आणि ही माझी वैयक्तिक माहिती असल्यामुळे माहिती देता येत नाही असे हायकोर्ट म्हणतात, सुप्रीम कोर्ट म्हणतात आणि माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा GR निघालेले आहे। असे असताना या तहसीलदारांनी माझी वैयक्तिक माहिती देऊन मला जो कायद्याचा भंग केला आहे आणि मला जो आज शेती पोहोचवलेली आहे आणि अनेक कंपन्यांकडून मला आज माझ्या व माझ्या कुटुंबाला जीवितात धोका निर्माण झालेला आहे। यामुळे माझ्या केसाला धक्काबुक्की लागलेली आहे माझ्या फॅमिलीच्या, तर याला सर्वस्वी जबाबदार तहसीलदार आणि पोलीस प्रशासन राहील, याची दखल घ्यावी। यासाठी मी या जे गोपनीयतेचा भंग केल्यामुळे तात्काळ यांच्यावर तहसीलदारावर ठाणेदारावर तात्काळ FIR रजिस्टर करा अशी मी मागणी कालच पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेली आहे। त्याच्यानंतर SPला आज जाऊन भेटलेले आहे, SPला दिलेली आहे, कलेक्टरला दिलेले आहे, AGOला दिलेले आहे, SDPOला दिलेले आहे। या सर्व कॉपी आहे। आता मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या पाठवणार आहे आणि 24 तासामध्ये या तहसीलदार आणि ठाणेदारावर कारवाई जर केली नाही तर मी लगेच पुन्हा 156(3) मध्ये मॅजिस्ट्रेटकडे जाऊन ही मागणी करणार आहे आणि 4 तारखेला आता यांच्या मी जेवढ्या कंपन्यांवर कारवाई केलेली आहे माननीय न्यायमूर्तीने त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली आहे, त्यांचे बयान सुरू आहे। या लोकांनी माझे साक्षीदार जे आहे बयान त्यांनासुद्धा धमकावलेले आहे आणि अशा प्रकारे यांनी कटकारस्थान करून महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन
हे दोघंही मिळून ज्या राष्ट्रीय संपत्तीची हजारो करोड रुपयाची लूटमार करत होते मागील अनेक वर्षापासून, आणि मी एक जबाबदार व जागृत नागरिक म्हणून आणि त्या रेव्हेन्यूचा तलाठी म्हणून हे उघडकीस आणलेले आहे, आणि त्यामुळे यांच्यापासून आज माझ्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे मी हे सर्व प्रकरण आज पत्रकार परिषदेमध्ये हे कथन केलेले आहे, आणि या माध्यमातून शासनापर्यंत ही माहिती पुरावी ही माझा उद्देश होता, हेतू आहे. आणि 24 तासामध्ये जर यांनी कारवाई केली नाही तर मी 24 तासानंतर लगेच 156(3) मध्ये मी मॅजिस्ट्रेटकडे हे ॲफिडेव्हिट करून सादर करणार आहे. थँक्यू, धन्यवाद. सर्वांसाठी पूर्ण फॅशन मॉल, सर्व वयोगटातील अपवादात्मक श्रेणी, विस्तृत व्हरायटी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, सिनी तारका रिंकू राजगुरु सोबत 18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल आपल्या चंद्रपूर मध्ये. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, वेडिंग कलेक्शन्स, ब्राइडल लेहंगास, sarees, चूड़ीदार, ड्रेस मटेरियल्स, वेस्टर्न वेअर, किड्स वेअर, मेन्स वेअर. 18 ऑक्टोबर रोजी महाशुभारंभ. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर, महाराष्ट्र.